Amazon ग्लोबल सेलिंग करताना म्हणजे Amazon थ्रू ई कॉमर्स एक्सपोर्ट करताना तुम्हाला समोरच्या देशामध्ये काही रजिस्ट्रेशन करायला लागतात का तुमच्या कंपनी सेटअपच्या व्यतिरिक्त? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आज आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, जेव्हा तुमचा कंपनी सेटअप होतो आणि तुम्ही एकदा एडी कोड रजिस्ट्रेशन करता पोर्टवर, तेव्हा तुम्ही युजली एक्सपोर्ट स्टार्ट करू शकता. पण Amazonच्या केसमध्ये तुम्ही तुमची इन्व्हेंटरी युजली Amazonच्या वेअरहाऊसमध्ये नेऊन ठेवता. जर तुम्हाला ती इन्व्हेंटरी USA मध्ये नेऊन ठेवायची असेल तर तुम्हाला कोणत्याही एक्स्ट्रा रजिस्ट्रेशनची तिथं गरज नसते. पण सपोज तुम्हाला इन्व्हेंटरी जर UK मध्ये ठेवायची असेल तर तुम्हाला तिथे एक वॅटचं रजिस्ट्रेशन करून घ्यायला लागतं. एकदा तुम्हाला वॅटचं रजिस्ट्रेशन भेटलं की तुमची इन्व्हेंटरी तुम्ही UK मध्ये नेऊन ठेवू शकता आणि तिथून तुम्ही तुमचा सेल करू शकता. पण मित्रांनो, जर तुम्ही सेलर फुलफिल्ड ऑर्डर शिप करणार असाल म्हणजे एकदा ऑर्डर भेटल्यानंतर तुम्ही तुमच्या स्टोअरमधनं ती ऑर्डर शिप करणार असाल तर त्या केसमध्ये UK मध्ये पण तुम्हाला कोणतंही रजिस्ट्रेशन घ्यायची गरज नाही. त्यामुळे मित्रांनो, प्रायमरी स्टेजला अगदी जास्त पैसे खर्च करून किंवा टाईम खर्च करून रजिस्ट्रेशन करत बसण्यापेक्षा प्रायमरी लेवलला एकदा तुमचा बिझनेस स्टार्ट करा आणि तुमचा रिस्पॉन्स जर तिथं व्यवस्थित असेल तर तुम्ही नेक्स्ट रजिस्ट्रेशन घेऊ शकता आणि तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. तर आय होप मित्रांनो तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल. तर अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट